कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवद्भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी विराजमान असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू पंचम पुरुषार्थ पंचमवेद निर्माते जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची पूर्णाहुती देणारी जगवंद्य जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपतीश्वरांचे श्रीगुरु ज्ञानेशप्रिय जगदूत तुकोबा यांचा देवाच्या पुढे परमार्थाचा अनुताप व्यक्त करणारा 3 चरणाचा अभंग विठला अभंग तुकोबराचा अभंगात 3 दृष्टांत। तुकोबराचा देवा चंदनाचा सुगंध सर्वांना प्रिय, सोनं सर्वांना प्रिय, साखर सर्वांना प्रिय, माझ्या स्वतःचा अंतकरण शुद्ध असताना मी सर्वांना प्रिय का नाही? विठला विठला परत सांगतो। तुकोबराय म्हणतात चंदन जसं सर्वांना प्रिय असतं, सोनं जसं सर्वांना प्रिय असतं, साखर जशी सर्वांना प्रिय, तसं माझ्या स्वतःचं अंतकरण शुद्ध असताना लोकांनी माझी निंदा का केली? तुकोबरांचा प्रश्न अभंगावरती बोलत असताना आज श्री क्षेत्र वांभोरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर आपल्या गावामध्ये वस्तीवरती आपल्या सर्वांच्या परिचित संप्रदायाचे एक अत्यंत उत्तम नेतृत्व वारकरी संप्रदायाच्या प्रचाराप्रसाराकरता ज्याची मूलभूत ज्याची गरज मानल्या जाते, जसं माणसाच्या जगण्याच्या मूलभूत 3 गरजा मानल्या जातात अन्न वस्त्र निवारा, तसं वारकरी तत्त्वज्ञानाच्या प्रचाराकरता जी मूलभूत गरज आहे त्याचं नाव आहे व्यक्ती। प्रचार हा ॲटोमॅटिक होत नसतो, त्याकरता कोणीतरी व्यक्ती असावा लागतो। धर्म हा धर्मीच्या अंगीला वावरत असतो, म्हणून आपल्या जीवनात स्वतःला जे शिकलं ते पोरांना शिकवत हजारो आपल्यासारखे स्वतःसारखे माणसं जन्माला घालणे हे ज्ञानदानाचं सर्वात मोठं कार्य आहे। अन्नक्षेत्रे काय म्हटलंय? अन्नदानात परम नास्ति विद्यादानम ततोधिकम अन्यन क्षणिका तृप्ती यावश जीवम तु विद्या। एका वेळापुरतं खाल्लं पोट भरलं की बरं वाटतं, पण अन्नदान आणि विद्यादानामध्ये फरक असतो। विद्याचं दान घडलं की मनुष्य अनंत जन्मातला तृप्त होऊन जात असतो। विद्यातीर्थे जगतिपतव साधव सत्यतीर्थे धारातीर्थे धरित्वती योगिनो ध्यानतीर्थे गंगातीर्थे मनिलमसो दानतीर्थे धनाढ्या लज्जातीर्थे कुलत्या पातकम शारयंती न व्यापित्वा देशतंतो नित्यतपेकालतः नवसोपी सर्वात्मा अनंत ब्रह्मत्रिदहा क्रियानासे भवचिंता नासोसातो असनाक्षयो वासना प्रक्षमक्षसा जीवनमुक्तिरिच्यते। आनंद समर्पण करण्याकरता स्वतःचं जीवन प्रभावित करण्याकरता स्वतःला विद्यादान प्राप्त करावं लागतं की नाही? माणसाला एखाद्या पदाने स्वतःच्या देशापुरता राज्यापुरता गावापुरता तालुक्यापुरता मान मिळतो, पण विद्वानाला जगत पूजनीय असतं। संपूर्ण जगत विद्वान व्यक्तीची पूजा करण्याकरता वाट पाहत असतं, आतुरतेने वाट पाहत असतं। आणि म्हणून आपल्या स्वतःच्या जीवनातला वेळ खर्ची घालत आदरणीय आमचे किशोर माझा गडाख यांना संस्थेतील विद्यार्थ्यांना आपल्याकडचा कला लोकांना गुण सकवावा आणि त्यामुळे वारकरी समाजाच्या तत्त्वज्ञानाचा ही सुंदर आजचा बालक उद्याचा युवक प्रवाचा नागरिक या राष्ट्राचं विश्वराष्ट्र करण्याचं स्वप्न ज्यांना मांगल्य बाळगलं, इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के ये देश है तुम्हारा नेता तुम्हें केरवा। इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के। याचा बालक उद्याचा युवक प्रवाचा नागरिक या राष्ट्राचं विश्वराष्ट्र करण्याची ताकद त्यांच्यामध्ये प्रचंड मोठं व्यक्तिमत्व। त्यामुळे महाराजांनी फोन केला आणि आज चतुर्थ वर्धापना दिनाच्या निमित्ताने 2ऱ्या दिवसाचं पुष्प माझ्याकडे आलेलं आहे। त्यानिमित्ताने महाराष्ट्रात एक अत्यंत मोठं व्यक्तिमत्व पक्वास क्षेत्रातलं मोठं नाव किशोर महाराज तुम्ही मोठे आहात हे सिद्ध होण्याचं वेगळं काहीच कारण नाही। आपण स्वतः वादक असताना तयारीचे असताना आपल्याहीपेक्षा तयार महाराष्ट्रात माणसं आहेत हे आपल्या पोरांना गावाला आणि परिसराला कळावं याकरता एवढा अट्टहास करून मोठे माणसं आणत आहात, हा तुमचा मोठा गुण आहे, हा मोठा गुण आहे। मी पहिल्यांदा ऐकतो आज नाव, बरेच दिवसाचं गोपाळ महाराज पांचाळ नाव ऐकून होतो, पण प्रॅक्टिस जरशी अगदी वीड कडकड करावी। अहो मी त्याच्यात 18 वर्ष पक्वाचा करता दिलीत। मी स्वतः पक्वा शिकवला आहे, पोरांना 18 वर्ष वाजवला आहे, विशारद झालो आहे। त्या काळात मीही वाजवत होतो, त्यामुळे मला गाण्यातलं काही कळत नाही। तुम्ही दोघांनी म्हणून जेवढी नोटिशन घ्यायली मला काही येत नव्हतं। तुम्ही राग कोणता गात होते मला काही माहीत नाही, मला फक्त राग येत होता, म्हणजे रागच याकरता येत होता, मला का राग येना, तुम्ही गायल्या राग मला का येना असा करता राग होता आहे की नाही? कळत नाही त्यातलं नाही म्हणून सांगावं। आदरणीय वैकुंठवासी ज्यांच्याकडे माझं पखावजा आणि संस्कृत झालं पांडुरंग महाराज वैद्य, हो
ज्या व्यक्तीकडे मी शिकलो असे 3 व्यक्ती, सुरुवातीला गुरुवर्य नामदेवजी महाराज चरठणकर, पांडुरंग महाराज वैद्य, नंतरच्या कालखंडात आदरणीय गुरुवर्य अशोकजी महाराज पांचाळ भाऊंकडे शिकलो. त्या व्यक्तीची कृतज्ञता व्यक्त करत जावी. वैकुंठ अशोक गुलीबाबा मला पाठात सांगायचे, म्हणायचे आपण कृतज्ञता व्यक्त केली की आपण ऋणातून मुक्त होत असतो, निसर्ग आपल्यावरती प्रसन्न होत असतो, आपल्या ज्ञानाला, बोलण्याला, वाजवण्याला, गोडव्याला गोडवा निर्माण होत असतो, लोकाला हर टचिंग हृदयापर्यंत पोहोचत असतं, आपलं सहजचं बोलणं लोकाला प्रभावित करत असतं, सहजचं वाजवणं लोकाला आकर्षित करत असतं, आपलं गाणं लोकाला विलोभनीय करून टाकतं. आपण म्हणलेला काकडा आणि गुरुनामगुरु सद्गुरू बंकट स्वामी म्हणाला काकडा एकच होता, अभंग तुकवांचीच होती, चाली त्याच होत्या, फक्त त्यांच्या काकड्यांनी माऊलींची समाधी डोलली, लोकांनी आपला काकडा बंद केला. लोक म्हणले गाऊ नका, आमचा खेळ बिघडलाय. ज्या अर्थी आपल्याला कोणतरी बंद करायला गाता नाही, त्या अर्थी आपल्या गाण्याचा लोकांना त्रास होऊ लागला. आणि त्यांच्या गाण्याकरता पंढरपूरला 4-4 मजले, इतिहासातली पहिली घटना आहे बरं. कीर्तन ऐकण्याकरता लोक जमतात हे आपण पाहिलं असेल, एखाद्याचं भजन ऐकण्याकरता लोक जमतात हे आपण पाहिलं असेल, एखाद्याचं व्याख्यान प्रवचन ऐकण्याकरता, वादन ऐकण्याकरता लोक जमलेत हे भारताचा इतिहास असेल. पण काकडा ऐकण्याकरता लोक सकाळी 3 वाजता येऊन बसतात, हा संप्रदायाचा सर्वात पहिला इतिहास बंकट स्वामींच्या नावावर आहे. सामान्य घटना नाही बाई. ज्यांचा काकडा ऐकण्याकरता लोक सकाळी उठून 3ला, तर आपल्याला जागा मिळणार नाही, 3-3, 4-4 मजले त्यांची ते येण्याच्या अगोदर भरलेले असायचे. काय असलो, काय भाग्यवान असतील ते मंडळी. काकडा तोच होता, शब्द तेच होते, गाण्याची रचना फक्त एकच होते त्यांच्या गाण्यामध्ये. प्रत्यक्ष गाण्यातूनही देव प्रगट होऊ शकतो, हो, गाण्यातूनही देव आपल्यापुढे उभा राहू शकतो, हे प्रत्यक्ष त्यांच्या अभंगाचं दर्शन होतं, प्रत्यक्ष दर्शन होतं. कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे परत ढोकणे पाटील असतील, आमचे सचिन महाराज मोरे, माऊली महाराज मोरे, किशोर महाराज चव्हाण, ज्यांना आता सुंदर गायलं. वा विलासजी महाराज, तुमच्या दोघांचं सारखं नोटिशन ऐकू वाटत होतं मला, म्हणून तर बरं त्यांना एक चान्स दिला वाजवा म्हणून, ठीक आहे. मी म्हणलं आपण थोडंसं उशिरा बोलू, पण आज मला यांना ऐकू द्याच. त्याला कारण मला ऐकायचं नव्हतं, कारण आता मला पुढची काही गाण्याची वाजवण्याची तयारी करायची नाही. पण तुमच्या गाण्यानं तुमच्या वाजवणे हे पोरं प्रभावित झाली. नाही काही वाटलं तरी हे पोरं उद्या सकाळी उठून तरी म्हणतील उद्या प्रॅक्टिस करायची. हां, दुसऱ्याचं वाजवून ऐकलं की वाटतं बाप ते काय रेल्वेसारखा हात पळत होता, आपण आता हेलिकॉप्टरसारखंच पळू. सकाळी दुसऱ्या हां, पोरं पाहत असतात, ऑब्झर्व करत असतात. हा जो मेंदू असतो ना, हा न्यूटन आहे. त्यांचं ब्रेन कोणत्याही घटनेला ॲक्सेप्ट नाही, त्यांना काय हप्ते भरायचे नाहीत, त्यांचा EMI थकलेला नाही, त्यामुळे माइंड पोरं आहे. त्यांना उद्या मान, प्रतिष्ठा, पैसा काही नाही, त्यांच्या डोक्यामध्ये एकदम नॉर्मल आहेत ते पोरं, आहे की नाही. त्यामुळे ते पाहत होते, शिकत होते, ते ऑब्झर्व करत होते, त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये स्टोरमध्ये काहीतरी जाऊन बसत होतं. त्यामुळे चांगली गाणारी, चांगली वाजवणे आणली की तो आपल्या संस्थेचा फायदा असतो, आपल्या संस्थेचा रिझल्ट मिळत असतो, आपल्या संस्थेचा रिझल्ट मिळत असतो. पालकांना ह्या घटनेची जाणीव असली पाहिजे की इथं असे काही मी संस्थाचालक मंडळी पाहिलीत, बोलू नाही, लाईव्ह साहेब म्हणून बोलतो, बोलू नाही पण तरी बोलतो याकरता की आपल्यापेक्षा मोठा माणूस आणला तर लोक आपल्याला मानणार नाहीत, आपली जागा कमी होईल, आपल्याला कोणी विचार नाहीत, या भीतीनं लोक मोठ्या माणसाचं दर्शन घडवून देत नाहीत. आणि त्याचा परिणाम ते तर मोठे होतच नाहीत, पण त्यांच्याकडच्याने मोठं होऊ देत नाहीत. जेव्हा तुम्ही मोठ्या मोठ्या लोकांना या भूमीवरती आणतात, ही काय तुमचं शेत पुण्यवान असेल. तुम्हाला कल्पना नसेल, मला तुमचे सर्व इतिहास माहिती नाही किशोर महाराज, पण कदाचित या जमिनीमध्ये कोणत्या तरी पूर्वी एखाद्या साधूनं तप केला असेल, म्हणतं महाराष्ट्रातल्या टॉप लेवलची लोक इथे येऊन चाललीत. मोठी माणसं येण्याकरता अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं. अरे घरी येण्याकरता लोक शेकडो दिवस वाट पाहायला लागलीत. हां, सहज येतो का. मानुषम वरवंशजन्म विभव दीर्घायू आरोग्यता सन्मित्रम सुसुता सतीप्रियतमा भक्तिश्च नारायणी विद्वत्वम स्वजनत्वम इंद्रिय जेव सत्पात्रे दाने रतीही ते पुण्य नव्हे संसार दुर्लभा. अनंत जन्माचं पुण्य खर्च घरावरती सहज प्राप्त होत असतं का. चांगला लाईफ पार्टनर बनण्याकरता लोक देव प्रार्थना करतात, चांगला नवरा मिळावा, चांगली पत्नी मिळावी, चांगली मुलं मिळावीत, सुदृढ शरीर मिळावं, निरोगी शरीर मिळावं. मी तर म्हणतो चांगला गुरु मिळणे जसं पुण्य आहे, तसं चांगला शिष्य मिळणे भाग्याचं लक्षण आहे. भेटत नाहीत महाराज नाही. त्यामुळे खूप दोघांनी अत्यंत सुंदर गायलं. विलास महाराज, स्वामी महाराज, वादनामध्ये गोपाळ महाराज तुमचं कौतुकाचे. संत पूजनामध्ये आमचे पोपटजी मोर्या, श्रीमचंद्रजी कदम सर असतील, महाप्रसादामध्ये रतनजी बोरकर असतील, दादाजी बोरकर असतील, आमचे कृष्णा महाराज कुठे गेलेत. वा बसा बसा बसा. नियोजन ऑपरेटर झालं. उठू नका ते आता घाबरले ना दणकन. हे असं अचानक होतं. ते म्हणते काय हो बसलो होतं निवांत वारा होता. ते मला तुम्ही दिसले नाही म्हणून मी नाही. जुना संबंध आहे माझा, तेव्हा त्यांनाही सर्वला धन्यवाद. माईक सिस्टीम अत्यंत सुंदर आहे, त्यांच्याकरता टाळी वाजवा एकदा. शूटिंग रेकॉर्डिंग चालू आहे. आपण हे मस्त हवेला बसलोत, मुलंही प्रसन्न आहे, सगळे सोबदार महाराज प्रसन्न आहेत, आपण सर्वजण हुशार आहात की नाही. आणखी काय लागते अशा कार्यक्रमाला.
आता फक्त तुम्ही जेवला नाही तर आणि मी जेवलोय, फक्त एवढाच फरक आहे. नकुल का पुढे नकुल कलापुरे चांगलं जेवलो. सूर्यास्ताच्या अगोदर जेवतो, चला एकदम मजबूत जेवलं म्हणजे जास्त वेळ बोललं तर काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे सर्व अनुकूल आहे. मी तर इथपर्यंत म्हणतो बा, कधी कधी गाणं चांगलं होणं, वादन चांगलं होणं, वक्ता चांगलं मिळणं, सिस्टीम चांगली लागणं आणि लोक शहाणे मिळणं, हे सगळं एकत्र घडणं म्हणजे त्या भूमीचंच भाग्य. आपलं भूमीचंच भाग्य. ही पण ऐकते ना कीर्तन, वनस्पती हे ऐकतात ना, माईकला देखील सेन्स असतो. तुकोबरा म्हणतात रडे धन्य कांतीची या परी. तुकोबरांच्या अभंग आहेत. सोनं रडतं कधी कधी एखाद्या माणसाच्या अंगावर गेल्यावर. मी याच्या अंगावर का आलो असेल आणि ते रडतं याकरता मला ज्याच्या अंगावर जायचं त्याच्या अंगावर मला जायला का भेटत नसेल. काय होतं, आमचे गुरुजी वैकुंठाशी गुरुबाबा मला पाठात म्हणायचे, स्तुती ही कुमारिका आहे. स्तुती नावाची गोष्ट कुमारिका आहे. ती बॅचलर, तिचं लग्न झालं नाही. कारण तिला एक व्यक्ती आवडत होता, त्या व्यक्तीचं नाव आहे संत. पण संतांना स्तुती आवडत नव्हती. तिला कुणीतरी लाईक करत होतं. स्तुतीलाही प्रिय व्यक्ती एक होता ना, त्याचा अर्थ तुम्ही आम्ही. आपल्याला स्तुती आवडत होती पण स्तुतीला आपण आवडत नव्हतो, म्हणून ती बॅचलर राहिली. तिला जे आवडत होते त्यांना ती आवडत नव्हती, ती ज्यांना आवडत होती तिला ती आवडत नव्हते, मग ती तशीच राहिली. आपल्याला स्तुती प्रिय पण स्तुतीला आपण प्रिय नाहीत. स्तुतीला संत देवपूजे साधू प्रिय पण साधूला स्तुती आवडत नाही. चातुर्य हरवी महत्वरपी पिशे पणमाबिरवी आवडून संतांन ते वचन आहेत. स्तुती कुमारिका राहिली आहे नाही, ती गेली नाही कोणाच्या जवळ. गेली नाही, ती आपल्या स्वतःचं जीवन तसंच समर्पित करून राहिली. वाट पाहिली या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी तरी एकदा तरी आम्हाला पदरात घेतील संत. तसंच वस्तू अनेक वेळेस उपयोग होते. हा पकवाजे ना, काय तुम्ही स्पीडनं बाजत होते त्या बोलाचे एक नाही, आणि तुम्ही तर एक नवीन बाज आणला बा इकून तिकून. एखादा वागून वाजवा, एकदा हात असा इकून इकून टाका नाही, एकदा लगेच लोकांना पाहू द्या नवीन बाज आहे हा पंचाळ महाराजाचा. नवीनच बाजी. एका बाजूचं ठीक होतं, दोन्ही बाजू ठीक होतं. डाव्या हाताने उजवा हात उजत नकोत ना काय आहे की नाही. असं काहीतरी नवीन घेऊन यावं लागतं बरं का. हे निसर्ग इम्प्रुव्हमेंट आहे. डार्विनचा जो क्रांतिवाद आहे, इथं नवीन पाहिजे लोकांना. नवीन व्हर्जिन लागतं सर्व नवीन. अरे मोबाईल अपडेट मागतो तो, निसर्गाला अपडेट लागतं सगळं. नवीन नवीन चेहरे, नवीन हे पोरं आहेत ना. निसर्गाचा सुंदर जन्माला आले, बुद्धिवान जन्माला आले आहे की नाही. एज मायनस होईल पण बुद्धी प्लसमध्ये होत चाललेली आहे. नवीन पाहिजे. आपण पूर्वीच्या काळामध्ये एखादा अख्ख्या 50 ओव्हरमध्ये 1-2 सिक्स पाहायला मिळत होते. इथं 14 वर्षाचं पोरग त्या दिवशी सिक्सपासून सुरुवातच केली आणि 35 बोला सेंचुरी केली. वा वैभव सूर्यवंशी त्याचं नाव. लोकांचा असं वाटलं हा सूर्यवंशी का प्रभू रामचंद्राचा वंशतच जन्माला आला का काय. रावणाला मारण्यासारखं कणाकण ठोकायला मारतो. 35 वर्षाचं शेत बरं. पहिल्यांदा 14 वर्षाचं वय कशाला म्हणतात हो. एवढे सुंदर सुंदर पोरं गातात, एवढे सुंदर वाजवतात, सुंदर बोलतायत. सध्या जे कॉम्पिटिशन स्पर्धा चालू आहेत ना टी व्हीला, सर्व प्रकारच्या स्पर्धा, एवढी तयार झालेत लोक. ते परीक्षक देखील हँग झाले की यांना गाणं शिकवलं कोणी. जे गाण्यातले जे स्वर घासण्याकरता काही तास घासावे लागतात. एक एक सा दीर्घ रस्व खाली जाऊन साच्या खर्जातला सा धरावा लागतो 1-1 घंटा. तेव्हा कुठं त्यातला ओम बाहेर पडतो. आणि जन्मजातींना शिकवतो कोण. हे शापित गंधर्व इतके काय. काही लोकांचं वादन पहा, काही लोकांचं गाणं पहा, काही त्यांचं होतृत्व पहा. त्यांना एवढं काही नॉलेज प्राप्त झाले. त्यामुळे आता येणाऱ्या घटनेमध्ये नवीनच काहीतरी पाहायला भेटेल. या पोराला तर मोठी स्पर्धा आहे. आपला तरी काळ गेला, स्पर्धा येणारी प्रचंड मोठी आहे. त्यामुळे विद्यार्थी अवस्थेमध्ये आपले पोरं जिथं घालायचेत, मी तर इथपर्यंत म्हणतो तुमचे सर्व पालक भाग्यवान आहेत की तुम्हाला तुमची मुलं किशोर महाराजाकडे ठेवा वाटली. त्याचा परिणाम हे येणाऱ्या काही कालखंडामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या गायकवादकाला पाहतील. येणाऱ्या कालखंडात महाराष्ट्रातल्या सर्व कीर्तनकारांना ते ऐकतील. आणि जेव्हा एकाच संस्थेवरती महाराष्ट्रातले सर्व गाणारे, वाजवणारे, बोलणारे ऐकायला भेटतात, तेव्हा त्या पोराला शिकायला आणखी काय वेगळं लागतो. आणखी काय वेगळं लागतं, त्यापेक्षा आणखी काय वेगळं लागतं. आणि एवढं जर उदात्त आणि उदात्त मन तर झालं, निसर्ग काहीतरी करी की नाही. कळत नसतं असं सर्वांना. काही एक माणसाचं आयुष्य गेलं सोर लागाना, आयुष्य गेलं त्यांना 10 कळाना. मी यांना गाडीमध्ये एक विनोद सांगितलं. आम्ही सोबत होतो. महाराष्ट्रात एक चांगल्या कीर्तनकाराचा शिष्य, त्याला ठाई वाजवता आली नाही त्या दिवशी. ते येड्यानं धेन धेन धा धा तेन 13 किटा धेन धेन धा धा तेन 13 नाही कळलं. 10 13 किट वाजवीच ना ते.
मी तर भलता टेन्शनमध्ये. कायच करू. आणि मला लोकांनी अगोदर सांगितलं मला पकवायची तयारी म्हणून. असा कसा तयारी बा ते अगोदर नीट वाजवलं ना. खायला काय होणार त्याच्यानंतर तिला काय विचारात होता का गणगणित होता. पण खेळ बिघडू लागला. हां होतं महाराज असं. सोपं नसतं. गाणं असेल वाजवणं असेल हजारो बोलो डोक्यात असतात हातात पडत नाहीत बाहेर. हजारो चाली डोक्यात असतात. एखादा सूर असतो एखादा चक्रधार डोक्यात असतो. मी हा चक्रधार म्हणून असतो आणखी चांगलं गायला असतं पण टायमाला येत नाही ना. हजारो श्लोक आमच्या डोक्यात असतात बोलताना आठवत नाहीत. गुरुजी आम्हाला वाक्य बोलायचे पाठांतर करणं आपली बुद्धी असते पण वेळेला आठवणी श्रीगुरूंची कृपा असते. आठवत नाही. कित्येक लोकांना कीर्तन संपत्यावर चाली आठवतात. आणि गाडीत म्हणते तर मग महाराज फोन केले महाराज आता आठवल्या चाली. महाराज म्हणले आता कुठं फोन पे करू का. आधी म्हणलं असतं तर काही करता आता कुठं असतं का गाडीत बसल्या बसल्या. काय ते आठवतं वेळेत आठव आहे की नाही. वेळेत आठवलं पाहिजे बरं का पोरांनो. तेव्हा लक्षात ठेवा तुमची साधना तुमची स्वतःची सेवा तुमची स्वतःची निष्ठा असं काही जरी घडलं ना तर निष्ठा एवढी मायनस नाही झाली पाहिजे. आपल्या स्वतःची निष्ठा आपलं काम करते. एक मोठं वाक्य सांगतो आयुष्यभर लक्षात ठेवा. माझ्या त्या दिवशी वाक्य डोक्यात मला रात्रभर झोप झालं नाही बरं का. बरं सेट त्याशी मी रात्रभर झोपलो नाही. किशोर महाराज बरं का मोरे महाराज विलासराव माझ्या गुरु द्रोण आणि एकलव्याचा सिद्धांत माझ्या डोक्यात एक नवीन क्रिएट झाला आणि त्या दिवशी मला रात्रभर झोप लागली नाही. मला काय डोक्यात लक्ष आली माहिती का. अर्जुनाधिक पांडवांना आणि कौरवांना शिकवला द्रोणाचे सारखे आचार्य होते पण द्रोणाचा पुतळा समोर ठेवून शिकलेल्या एकलव्याच्या समोर काय होतं माहिती का. त्या दिवशी माझ्या डोक्यात अशी निष्ठा तयार झाली की गुरुनं सांगितलं हा बाण सोड इथं अंगठा धर ही तर्जनी पुढं घे अनामिकावर मध्यमाने पकड. हे गुरु सांगणारा द्रोणाचार्य कौरव पांडवाला होता एकलव्याला नाही. एकलव्य मनाला सांगत होता. तेव्हा माझ्या डोक्यात नवीन भाव तयार झाला तो आत्ता नीट ऐका. जेव्हा माणसाची निष्ठा प्रबळ होते तेव्हा मेंदूमध्ये श्रीगुरूचं नवीन प्रागट्य होतं जे की द्रोणाने तिथं घेतलं होतं. म्हणजे फिजिकली द्रोण हे पांडवांच्या सोबत होते आणि एक निर्गुण निराकार मेंटली मनाने निर्माण झालेला एक द्रोण त्याच्या मेंदूत जन्माला आला होता. तुमच्या निष्ठेमध्ये गुरुला जन्माला घालण्याची ताकद आहे हे एकलव्याने जगाला दाखवून दिलं. आणि तो मनातून सबकॉन्शियस माइंडमधला द्रोणाचार्य त्याला सांगत होता अरे लेपला घे थांब तुझी नजर चुकाली तीक्ष्ण नजरेनं पहा. नंतर जेव्हा द्रोण म्हणले समोर आलेल्या कुत्र्याचं भुंकणं बंद झालं पाहिजे पण त्याच्या जिभेला इजा नाही पोचली पाहिजे इंजुरी होता कामा नाही. सर्वांनी प्रयत्न केला पण अनसक्सेस झाले. जेव्हा तोच कुत्रा भुंकणं बंद होऊन तिकून आला त्याने विचार केला ही विद्या माझ्याशिवाय कोणाकडे नाही कोणा असावा तो. समोर पाहिलं तर सांगितलं मी एकलव्य तुमचा शिष्य. अरे पण मी ही विद्या पांडवाला पण शिकवली नाही. तुला कोणी शिकवली मला तुम्हीच शिकवली. त्यानं स्वतःच पुतळा दाखवला. माझा बोलण्याचा निष्ठा कळेल. जर तुमची निष्ठा प्रबल असेल तर गुरु शिकवण्याकरता लागत नाही ते तुमच्या मेंदूत जन्म घेतात आणि तुम्हाला शिक्षणाचा प्रारंभ करतात. ते आत्ता ज्याने जेवढं वाजवलं काय तिच्या गुरुनं शिकवलं काय सगळं नाही नाही. कट्यार काळजात घुसली असा नावाचा एक मूव्ही झाल्या मधल्या कालखंडात. कट्यार काळजात घुसली. आपण ज्यानं कोणी पाहिलं असेल त्याला शेवट कळेल. त्याचा शेवट फार गोड आहे. त्यानं सांगितलं मी माझ्या गुरुजींकडे जे शिकलो ते आत्ता गातोय खासाबाकडे जे शिकलो ते हे गातोय पण या दोघांच्या कृपेने माझ्या साधनेत जे जन्माला आलं ते आत्ता गातो. आमचे बाबा म्हणायचे तुम्हाला जर 100 बोलं दिले पण तुम्ही प्रॅक्टिस केली नाही तर तुम्हाला 5 बोलं वाजवता येणार नाहीत. पण तुम्ही जर 5 बोलाची प्रॅक्टिस केली तर हातातून 100 बाहेर पडतील. हे प्रॅक्टिसमधून बोलं बाहेर पडत असतात. गाण्यातून तुम्हाला 5च राग झालेत पण तुम्ही रात्रंदिवस जर गाण्याची प्रॅक्टिस केली तर त्या गाण्यालाच एक दिवस असा परिणाम होतो ते 5 राग तुमच्या 50 रागाला जन्माला घालतात. नाही तर 50 राग वहीवर लिहून घेतलेत नुसता राग ठेवून दिली. मग त्या रागालाही राग आला म्हणलं मी येणार नाही तुझ्याकडे आहे की नाही. रागवला तो राग नाही आठवत महाराज. हां त्याकरता प्रॅक्टिस स्वतःला करावी लागते. साधना या पूर्ण प्रॅक्टिस करावीच लागेल. बरं ह्या वयात ते आलेत हे त्यांचं परमभाग्य आहे की नाही. ह्या वयात आलेत मी पण 6वीला घर सोडलं. आम्ही छोट्या असल्यापासून घर सोडलं हे छोटे छोटे मुलं आहेत. येणाऱ्या कालखंडात काहीतरी क्रांती घडेल हे मात्र नक्की आहे. या संबंधाने एवढं काल आमचं बोलत गेलो. पूर्ण 5 लक्षणं आहेत विद्यार्थी अवस्थेमधली. काकचेष्टा भगत ध्यानं स्वानिद्रा तथैवच अल्पारी ब्रह्मचारी विद्यार्थी पंचलक्षणम. हो विद्यार्थी अवस्थेमध्ये काकचेष्टा आपलं नजर ही कावळ्यासारखी असावी. ध्यान हे बगड्यासारखं असावं. झोप ही कुत्र्यासारखी असावी पूर्वीच्या काळातल्या. आताची लाता घातल्या तर उठानात मग सगळं विचारपूर्वक बोलावं लागेल ना मला. काही कुत्रे भलतेत ना काही लाता घातली तर उठा काय त्याला कुत्रा कसं म्हणावं सगळं घर लुटून नेत रे आतला माहीत नाही. काकचेष्टा भगत ध्यानम स्वाननिद्रा तथैवच अल्पारी ब्रह्मचारी. त्याचा आहार कमी असावा विद्यार्थी अवस्थेमध्ये आणि त्याने ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावं की नाही. साधना करावी. विशिष्ट कालखंडाची साधना ही माणसाला कालांतराने उपयोगाला येत असते.
आत्ता जेवढं केलं तेवढंच डोक्यात राहतं. आम्ही लहानपणी जे पाठपाठांतर केले त्याचा उपयोगाला येईल. हे ग्रंथचे ग्रंथ पाठ केले, मी त्याशी बोलून गेलो. जवळजवळ माझ्या ज्ञानेश्वरी पाठ आहे, जवळजवळ माझ्या गाथा पाठ आहे. आणि मला याची कल्पना आहे, म्हणजे जेव्हा मी 2000 साली 25 वर्षापूर्वी भंडारा डोंगरावरती गीता पाठ केली, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समयुता युत्सवा मामका पांडवाश्चैव किमत अकुरोते संजय उवाच दृष्ट्वा तो पांडवानिकम एवढं दुर्योधन सदा आचार्य उपसंगमे राजा वचन विपश्यताम. पण हे संपूर्ण पाहून घ्या. त्या टायमाला असे श्रीगुरूंच्या भीतीपोटी काही घटना घडल्या, पण आज त्या घटनेचा सुंदर असा उपयोग व्हायला हे होऊन जाईल एखाद्या कालखंडात. बुद्धिमान आहेत, पोरांना पटापटा कळायला लागेल. फक्त त्यांना आता उलट पोरांची भूक भागत नाही, त्यांना शिक्षक कमी पडायलेत. पूर्वीच्या काळामध्ये शिक्षक चांगले होते पोरापेक्षा. आता एवढे बुद्धिमान पोर आहेत आणि शिक्षक भले सगळे आरक्षित. नाही कळलं? त्यामुळे पोरगा झाला 70% पास आणि शिक्षक बसल्या 35% घेऊन बसलेला. आता जो शिक्षकच 35% पास घ्यायला घेतला, तो पोरांचा रिझल्ट 70% मिळू कसा शकतो? त्यामुळे हल्लीचे पोरं शिक्षकाला घाबरत नाहीत. तो दोष पोरांचा नाही, तो तुमच्या आरक्षणाचा परिणाम आहे. नाही, त्यामुळे शिक्षणातलं आरक्षण संपून टाकलं पाहिजे आणि तिथं बुद्धिवान लोकांचाच निर्णय घेतला पाहिजे. कारण शिकवणारी माणसं त्यापेक्षा बुद्धिमान असेल ना, तर मग इथं घंटी वाजवणारा व्यक्ती झाला 70% आणि शिकवणारा 35. हे पोरं जे घाबरत नाही का, पूर्वीच्या काळामध्ये शिक्षक तेवढ्या ताकदीचे होते. समोरून जर गुरुजी आला त्यांचे आपण गल्लीत जात नव्हतो. मला चांगलं आठवतं, आपलं लहानपण आठवतं, आपल्या गुरुजीच्या समुदायाची आपली ताकद नव्हती. उलट आपल्या आपल्याला जर गुरुजीनं मारलं तर घरी पण सांगत नव्हतो आपण, कारण आपल्याला वाटायचं घरी सांगितलं परत बाप मारतो. खेळ उलटाच होता सगळा, की नाही, घरी पण सांगत नव्हतो. आता तर होऊन शिक्षकाला फोन केला जातो, सर पोरगड नाही शिकलं तरी चालेल, हात नाही लावायचा. हां, ते म्हणजे बाबा मला काय करायचं, मी परमनंट आहे सर, नाहीतरी शासनाने त्याला नापास नाही करायचा असाच रिझल्ट काढला आहे. किती घाबरत होतो आपण. त्या गल्लीत जातो तो पोरं घाबरते का? आता हे तर सरांच्या घरी जाते, सर वडापाव खाता का? सर म्हणे भाग नाही तर रट्टा टाकीन तुम्हाला, गरम आहे गरम. घाबरत नाही ती, त्याला संपला मारा तो. हां, हुशारी पोर. महाराज, मी जेव्हा एका पोराला पक्वा शिकवत होतो, त्या टायमाला मी बोलाची लिहिण्याची पद्धत माझी नव्हती. मी अगदी प्रामाणिकपणे कबूल करतो. मी आपलं त्याला सांगितलं, वाजव 10, तुमाच्या बाजून वाजव गी, 3 बोटाने न वाजव, खाली हात घे आणि ता कर धाग्गीना ता. पहिला बोल त्याला शिकवत होतो. प्रॉपर आळणीतला पोरगा होता गुंडऱ्यांचा, आता तो वकील आहे. तो मला फक्त एक वाक्य बोलला, म्हणला महाराज हे माझ्या लक्षात राहणार नाही. म्हणजे तुम्ही जे म्हणले ना 10 दोन्ही हाताने वाजव, मग तसं माझ्या वहीत लिहून द्या ना, 10 दोन्ही हाताने वाजवणे, असं तो मला म्हणला. मी विचारत पडलो, महाराज त्याच्या अगोदर मी बरेचसे शिकवले पण एक म्हणलं नाही, यालाच कशी बुद्धी सुचली. हां, मी जेव्हा त्याला म्हणलो का न वाजव पण खालच्या 3 बोटाने वाजव, वरच्या नाही, खालचे 3 बोटं एकत्र करा आणि न वाजव. न तो मला मग 3 बोटाने न वाजवणे. म्हणजे त्याच्यानंतर मी पुढे बोलाची पद्धत लिहिण्याची सुरू केली, प्रश्नचिन्ह सोडा. प्रत्येक बोल लिहायच्या अगोदर मला तो आजही मला आठवतोय. कौतुक पा, पूर्ण बुद्धिमान आहेत. आपल्या भारतात एक मुलगी अशी हैदराबादची, जिच्या आईवडिलांनी भारताच्या शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात वागण्याची प्रारंभ केला. तिचं म्हणणं काय होतं आणि तिचं राईट म्हणणं होतं, कारण ही घटना मी पण बाल्यावस्थेत माझ्या आईला भांडायचो नेहमीच या संबंधाने. जो पोरगा पहिलीला 35% पास झाला आणि दुसरा पोरगा 90% पास झाला, दोघं कितीला गेले? पटकन बोला, कितीला गेले? मग जो हुशारीनं पास झाला त्याचं 0 किंमत झाली की. दुसरीत परत एकाला 35% पडले आणि दुसऱ्याला परत 99% पडले, परत दोघं कितीला गेले? अरे किती मार्क्स मिळाले, तो जर पुढे सरकतच नसत तर त्याच्या बुद्धीवर तो आघात नाही का? त्याचा तो अपमान नाही का? तिनं सांगितलं माझा पोरगा 4 महिन्यामध्ये माझी पोरगी पास झाली पाहिजे. 4 महिन्यात तिने पहिलीतून दुसरीत गेली पाहिजे, ती 4 महिन्यामध्ये दुसरीतून तिसरी गेली पाहिजे. तुमचा वर्षभराचा जो सिलेबस आहे त्या पोरगी माझा 1 महिन्याचा अभ्यास आहे, त्याला वर्ष कशाला घालवतं माझ्या पोरीचं? 11 महिने तिनं काय करायचे? शेवटी भारताने ती व्यवस्था ऐकली नाही म्हणून तिनं अमेरिकेशी संपर्क केला आणि मला सांगायला आवडती पोरगी हैदराबादची, माझ्याकडे तिचे फोटो आहेत, त्याकडे माझं सगळं डिटेल्स आहेत माझ्याकडे तिचे. तुम्ही गुगलला सर्च करून पहा. ती वयाच्या 10व्या वर्षी ग्रॅज्युएशन कंप्लीट होऊन ती आता IT क्षेत्रात इंजिनियर आहे. हे बुद्धिमानाचं काय? ज्याला 35नाच पुढं पास होत जायचं त्याला जाऊ दे ना, निवांत जाऊ दे. नाही कळलं, जाऊ द्या त्याला आणि त्याचं ते शेतन सगळं त्याच्या एकट्याच्याच नावचं करून टाका, त्याला निवांत होऊ दे. आपण ज्याची भूक भागाना त्याला टाका की पुढच्या वर्गात. तो जर पहिलीत पास होऊन 90% होत असेल तर त्याच्या मेमरीचा विचार करण्यात तिसरी टाका. त्याला कशाला वेळ घालवायला, त्याला पुढे आणखी काहीतरी करता येईल. जर त्याची ती भूक शिकवत नाही. आपण पकवताला असं करतो की नाही, एखादा पोरगा जर पकवता तयार असा तुला महत्त्वाचे मुखले तुकडे चक्क झाले होऊन देतोच की. एखादा पोरगा गाण्यात तयार झाला, आपण त्याला कुठं वर्ष ठेवून ठेवतो. बाकीचे आहेत क्रिकेट प्रॅक्टिस करा दिवसभर. नाही कळलं, ते चाललंयच नाही. पण ज्याची सरकले त्याचं सरकू द्या. त्या बुद्धीचा विचार करावा लागेल, त्यानुसार त्याला पुढे सरकावं लागेल. जर दिवसाला 3 वेळा पाठ करण्याचा कंपल्शन असेल पण दिवसाला तो 10 वेळा पाठ करत असेल तर करू द्या की त्याला. उलट त्याला पुढे घ्या, त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. आणि त्याला याला जर वेगळा झाला तर हा संस्थेचा नियोजन करता पोरगा आहे, हाच भविष्यातला वेगळा कोणता तरी हिरा आहे. कारण निसर्गाने याला स्वतंत्र बुद्धी दिलेली.
त्याच्या बुद्धीवरती अन्याय कसा होऊ शकतो? ही रचना आहे. मी पूर अत्यंत बुद्धिवान असतं, त्यामुळे हे सर्वांचं कौतुक याकरता मी श्रवण केलं. आजच्या अभंग तुकोबराचा 3 चरणाचा एका दृष्टांताच्या संबंधाने होता. मी त्या विषयाच्या संबंधाने मोजकं बोलणार होतो. या अभंगातलं शेवटचं चरण हे ध्रुवपद आहे. ऐका बरं पोरांनो, या अभंगाचं शेवटचं चरण ध्रुवपद आहे. आता तुम्ही विद्यार्थी यामध्ये सांगतो, महाराष्ट्रातल्या 90% 99% कीर्तनकाराला ध्रुवपद शब्दाचं मिनिंग माहिती नाही. ध्रुवपदाचा अर्थ कळत नाही. लोकांचे फक्त हा समज आहे, दुसरं चरण असतं ते ध्रुवपद असतं. अभंगातलं दुसरं चरण लोकांना ध्रुवपद वाटतं, गायक वादकांना कीर्तनकार, पण तसं नसतं. ध्रुवपदाच्या स्वतंत्र व्याख्या आहेत. ध्रुवपदाची व्याख्या आधी पाठ करावं लागेल. ध्रुवपद कधीच कोणतं चरण नसतं, ते कधी पहिलं असतं, कधी दुसरं असतं, कधी तिसरं असतं, कधी शेवटचं असतं, कधी 10वं असतं. ध्रुवपदाची व्याख्या नीट ऐकून घ्या. ध्रुवपद शब्दाचा आता ध्रुव म्हणजे ध्रुव बाळ. जसं ध्रुवाचं पद हे अढळे, अढळपदी बाळ बसविला ध्रुव, क्षीराचा सागर उपमन्यू. ध्रुवबाळ जसा आढळ पदावरती बसवला तुकोबारांचे प्रमाणे, तो आढळ पदावरती बसला म्हणजे त्याच्या स्वतःचं पद सुटत नाही. तसं अभंग कितीही चरणाचा असेल, त्या चरणातलं पद स्थिर असतं, त्याला म्हणतात सिद्धांत. सिद्धांत जसा जागेवरती स्थिर असतो, दृष्टांत कितीही कोणत्या अंगाने असू शकतात, आणि ज्याच्या सिद्धांत असतो ते ध्रुवपद असतं. मंत्र अभंग 27 हरिपाठचे अभंग 27 आहेत, पण प्रत्येक अभंगाचं ध्रुवपद काय? हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. बाळक्रीडेचे 100 अभंग आहेत, पण 100 अभंगाचं ध्रुवपद एकच आहे, माझी वाणी तुझे. ध्रुवपद शब्दाचा अर्थाचे की ते पद स्वतःची जागा सोडत नाही. नाथांचा हरिपाठ पहा, हरिमुखे गाता हरपली चिंता, त्याने मागुता जन्म घेणे दरी. अर्थात हे संपूर्ण ध्रुवपद स्वतःची जागा सोडत नाही. तसं आजच्या चरणातलं शेवटचं पद हे ध्रुवपद आहे, पण वारंवार तुका म्हणे म्हणता येणार नाही म्हणून दुसरं घेतो तुम्ही, नाही कळलं. कधी कधी पर्याय गाठावा लागतो, म्हणून पर्याय असतो ना. आमच्या एका मित्राच्या जीवनात एवढी मोठी कथा घडली. त्याने एका पोराला बक्षीस दिलं, तो घरी घेऊन गेला आणि मला, आई सरांनी मला हा पेन बक्षीस दिला. आईला माहिती होतं आपला पोरगा कशातच हुशार नाही, हा बक्षीस कसं काय घेऊन आला. तिने सांगितलं चल घरी, चल शाळेत. परी आया अशा हातात घेतलं आणि त्याच्या कान पकडा, तिथपर्यंत उडीत नेलं महाराज, घरापासून शाळेपर्यंत उडीत नेलं. सर हिने कोणाचा पेन चोरला? सर म्हणले नाही, त्याने बक्षीस म्हणून मी त्याला दिला आहे. अहो ना, माझ्या जन्मात त्याला कधी बक्षीस दिलं नाही, तुम्ही कशा नेला, कशात याला आलं तरी काय? आईला संशय, नाही कळलं आपल्या पोराचा आईला संशय. त्याने सांगितलं काहीच नाही. मी सर्व मुलांना एक प्रश्न विचारला होता, हत्तीला पाय किती असतात? हत्तीला पाय किती असतात? मग ते म्हणलं कुणी 8 म्हणलं, कुणी 7 म्हणलं, कुणी 6 म्हणलं, लास्ट हा 5 वर आला, नाही कळलं. 4 कुणी म्हणलं नाही, पण त्याच्या खाली कुणी आहे ना, मी 4 पाय आणि 5वी सूंड मिळून याला बक्षीस देऊन टाकलं. ते बक्षीस नव्हतंच, पण देवाचं लागेल ना कोणातरी, असं नाविलाच नाही चालून त्याला पुढे घेतलेलं. ते काय बक्षीस नव्हतं वा, पण आता त्याच्यापेक्षा खाली कुणी येईनाच असं म्हणून कधी कधीला पुढे घेऊन जावं लागतं. एखाद्याला मी या संबंधाने म्हणून गेलो, तसं एखाद्याला सांगावं लागतं, हे घडलं ते घडलं. तसं नाविलाजने कधी कधी कॉम्प्रोमाइज करावं लागतं. जरी शेवटच्या त्यांना वारंवार म्हणता आलं नाही तरी मग ध्रुवपद कधी कधी दृष्टांत, कारण दृष्टांत हा दृष्टांत असतो, तो कधी सिद्धांत नसतो. सिद्धांत हे ध्रुवपद असतं. मग तुकोबारांनी 3 दृष्टांत दिलेत. कशांगाने? की माझ्या स्वतःचा अंतःकरण शुद्ध असताना लोकांनी माझी निंदा का केली. परमार्थाचा अनुताप होता तो. प्रपंचाचा अनुताप लोक व्यक्त करतात की नाही? लोक म्हणतात काय सांगावं महाराज, व्याजाने पैसे काढले हो, दिवसा लाईट टिकत नव्हती तर रात्रीची धारे धरले, एवढं सुंदर पीक आलं, बरं प्रचंड धान्यही झालं, पण नेमकं विकायच्या टायमाला भाव गेला, केलेलं वर्षभराची मेहनत फुकट गेली, निष्फळ गेली, वाया गेली. लोक रडू लागतात. रडतात की नाही? 1-2 वर्ष मेहनत केली, मनासारखं भेटल्यानंतर लोक रडतात. मग तुकोबाराचा दावा या करताय, जर 1-2 वर्ष मेहनतीसारखा वागून जर माणसाला जर फळ भेटलं नाही तर माणसं जर कन्पेक्षण पश्चाताप करतात. तर 20, 50, 40 वर्ष जर आपल्या गाड्यामध्ये माळ आहे, शेकडो वर्षाचा परमार्थ झाला. आळंदी, पंढरपूर, गणगापूर, सोलापूर, आईवडिलाची सेवा, तिथे पूजन सप्तामध्ये कीर्तन, प्रवचन, काकळाभजन, नृसिंह, गोकुळाष्टमी, रामनवमी, 24 तास परमार्थ चालू आहे, पण एकदाही ईश्वराने दर्शन दिलं नाही. म्हणून आपल्या कधी डोळ्याला पाणी आलं? प्रपंचाची विफलता जर डोळ्याला पाणी आणत असेल, वर्षभराची मेहनत जर फुकट गेली, तर रात्रीच्याला झोपत नाहीत माणसं, रडतात, ओक्साबोक्षी रडतात. पोरीचं लग्न करायचं तो, मुलाला जॉब मिळून देण्याकरता पैसे पण केलेले, वर्षभराचं मेहनत फुकट गेली. 1 वर्षाची मेहनत फुकट गेली तर डोळ्याचं पाणी थांबत नाही. तर 15-15 वर्षाचा परमार्थ करून देव भेटला नाही, कधी डोळ्याला पाणी आलं? देव भेटी करता पाणीच नाही. आमचे बाबा म्हणायचे लोकाला देवाची गरजच नाही, लोकाला देव पाहिजेत नाही. काय म्हणतात ते? लोकाला देव नाही पाहिजे, लोकाला देवाकडून काहीतरी पाहिजे. लोकाला देवकडं पाहिजे. देवघरातल्या पूजाला तेवढा वेळ नाही. लोकाला देव नाही पाहिजे, लोकाला देवाकडून काहीतरी पाहिजे. जो देव देतो लोक त्याच्यासोबत जातात, जो देव देत नाही लोक त्याच्या वाटाला पण जात नाहीत.
एखाद्या माणसाला मला कहू तुम्ही पंढरपूरला दिसले नाही, गेल्या 3 महिन्यात आम्ही तुम्हाला दर महिन्यात पाहिलं. ते म्हणजे 3दा वारी करून पाहिली पण नाही पावला, नाही कळलं, नाही पावला, सोडला. हां, जर पावला नाही तर लोक देव सोडते, तर तुमचं आमचं काय बुवा. आपण तर विचार करू नये आपल्याला कधी ब्रेकअप देऊन झटका देऊन निघून जाईल की नाही. तिने तर हाय केलं बाय केलं नाही, का हान बाय सोबतच की नाही, दिलं सोडून गेला निघून. इथं लोकांना देवाची गरज नाही, संताची गरज नाही. जो देव पावतो लोक त्याच्या रांगेत उभा राहतात, जो देव पावत नाही लोक त्याच्याकडे डुंकून पाहत नाहीत. मग इथं लोकाला देव काही देत असेल तर लोकांना त्याची गरज आहे, लोकांना देवाची तरी मात्र गरज नाही. म्हणून तर जेवढं मागणीचं प्रकरण आलंय ते देवाकडे लोकांनी मागितले, देव नाही मागितला. संतांनी देवाकडे देव मागितला म्हणून ते संत ठरले. आपल्या देवाकडून सगळं पाहिजे, जे पाहिजे ते. उलट देवाला माणसं ॲग्रीमेंट करतात, देवाला करार करतात, करार ठरवून घेतात लोक देवाला. देवा आमच्या शेजारून रोड चालला आहे, त्याच्यात माझी 2 एकर जागा चालली, मला 10 कोटी रुपये मिळणार आहेत, पण देवा तुझी कृपा झाली आणि जर 15 कोटी मिळेल तर त्यात ते 2 कोटी तुला देईल. नाही कळलं. म्हणजे सरळ त्याला ॲग्रीमेंट करणं चालू की तुला 2% काढून घेईन, तूच नियोजन ठरव, तूच मध्यस्थी कर, तूच आमचा मध्यस्थी होऊन जा. इथं लोक देवाला की नाही, लोक मंदिरात चालले तर बूट चप्पल अशा ठिकाणी ठेवा लागेल की पुढं बसलं की पुढं दिसलं की देव दिसावा आणि मागे बसलं की बूट म्हणजे मागे पाहून बूट दिसावा. इथं ज्याचा जोडा रक्षण करण्याकरता प्रार्थना करायची त्याचं लक्ष जोड्यावर आहे. नाही कळलं. म्हणजे देवाच्या पुढे जाऊन हे सांगायचं की आमच्या जोड्यांचं रक्षण कर. जोडा म्हणजे पती पत्नी, पती पत्नीच्या जोड्याचं रक्षण करा असं ज्याला सांगायला जायचं त्याच्या दरबारात जाताना जोड्यावर लक्ष ठेवायचं. कसा पावन होतो आपला देवाच्या प्रतीनं नेष्टा न भाव न श्रद्धा न भक्ती काही आपल्याला देवाचं घेणं नाही. उद्या देवाने आपल्या रिष्ट अरे कित्येक माणसं मी पाहिलेत कोरोनामध्ये तिने माळी काढून टाकल्या. मी कित्येक चांगली माणसं पाहिलेत. अहो गेल्या 3 महिन्यापूर्वीची घटना आहे. किशोर महाराज, एका व्यक्तीने माझ्या हातून माळ घातली, 3 महिन्यात तोडली. माझं 3 महिने ते पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कीर्तना गेलो तेव्हा कळलं यांनी माळ तोडली. म्हणजे तोडली काय इच्छा होती घातली, तोडली नाही कळलं. मी नाही ताण घेतला, पण त्याने विचारलं मला का तोडली माहिती का. तिने माळ घातली म्हैस मिली. आता माळ घालण्याचा म्हैस मिळण्याचा काय संबंध होता. गोपाळ महाराज काय संबंध होता. म्हणजे लोक कोणीतरी त्याच्या कानात एवढं घातलं, तू माळ घातली म्हणून म्हैस मिली. अरे बापरे. अरे इथं माणसं तुकोबारा ज्ञान म्हणतात येथं नाही उरू आले अवतार एरते पामर जीव किती ज्या काय म्हणलं जातसे ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य तस्मात तरी हरेर्थे नत्वम सूची तुम्हाला उपजिते नासे नासरे ते पुनर्पदिशे घटिकेंद्रशे परिभ्रमेगा. आणि इथं जर सर्वांना मृत्यू तो कोणा सुट्टीत नाही ना. हा मृत्यू मरणारांचाच लोक आहे. इथं सौंदर्य कामाला येत नाही, ना सत्ता कामाला येत नाही, प्रतिष्ठा कामाला येत नाही, ना कोणतं शिक्षण कामाला येत नाही, कोणती डिग्री कामाला येत नाही. इथं मृत्यू वाचवण्याकरता काही कामे नाही. मृत्यू हा सर्वांकरता समानतेचा न्याय. जसं कोणत्याही कुळात जन्म घ्या, 2 डोळे नाक कान जिथं तिथं परफेक्ट दिलेले, न कोणाकरता प्लस न कोणाकरता मायनस, न कोणाकरता आयुष्याची मर्यादा. हे सगळ्यांनी निसर्ग सगळ्यासारखं वागतो. पंचमहाभूताने जे क्रिएट केले, पृथ्वी आपतीत वायू आकाश, या पंचमहाभूताने जे क्रिएट केले सर्वांकरता क्रिएट केले. मी कशाकरता बोललो, आपण परमार्थाचा पश्चाताप कधी व्यक्त करत नाही, प्रपंचाचा पश्चाताप व्यक्त करतो. तो कुबरा देवाला सांगतात देवा माझा परमार्थाचा अनुताप आहे. काय घडला पदार्थाचा अनुताप. जेव्हा अंतःकरण चित्तवृत्ती एखाद्या पदार्थाला धारण करते तेव्हा तो पदार्थ चित्तवृत्ती त्याची स्वतःची आहे ती गुणधर्म बाजूला फेकून देताना स्वतःचा गुणमत यावरती लादतं. नाही कळत रोज ग्रामीण भागात बोलतो आणि प्रस्तावना थांबवतो. आपल्या शेतामध्ये एखादा पोरगा जर शेतात कामाला गेला आणि त्याला जर साप चावला तर आपल्याकडे त्याला पान लागणे असं नावाची परंपरा आहे. काय म्हणतात तिकडे, पान लागणे असंच म्हणतात ना. आणि पूर्वीच्या काळामध्ये ग्रामीण भागात जास्त डॉक्टर नसायचे म्हणून पान लागलेल्या पोराकरता एक प्रयोग ग्रामीण भागात केला जायचा. माझ्याकडे करतो तो सांगतो. माझा जन्म बीड जिल्ह्यात झाला, गेवरे तालुक्यात. आमच्याकडे प्रथा आहे, जर एखाद्या माणसाला जर पान लागलं, साप चावला तर त्याला लिंबाचा पाला देतात खायला, त्याला मिरची देतात खायला. इकडे काय प्रकारे हां, आणि त्याला मिरची गोड लागते, त्याला लिंबाचा पाला गोड लागतो. आणि जर खाल्ल्यावर जर तो म्हणला की मला गोड लागायला, तर मग आपण समजून या त्याला साप, एवढे शेतकऱ्यांचा अनुमान. आणि मग त्याला न्यायचं दवाखाना. असा प्रकार होता का नाही. एका पोराला साप चावला, हो त्याने पावशेर पाला खाल्ला, पावशेर मिरच्या खाल्ल्या, आणि त्याला विचारलं डॉक्टरकडे नेला. डॉक्टरांनी त्याला चेक केलं. डॉक्टरांनी चेक करून सांगितलेला सापच चावला नाही. डॉक्टर साहेब मी सांगू ना चावला. ते म्हणजे विनाकारण पैसा खर्च करू नको, मी सांगतो तुला साप चावला नाही. नाही चावला म्हणजे नाही चावला. तुला त्याने फणा मारला असेल पण तो तुला चावला नाही. काय बोलता, मी सांगतो तुला नाही चावला. डॉक्टर म्हणले की त्याच्या मनात डोक्यात निघून गेलं. तो बाहेर आला, तो म्हणा डॉक्टर जरी म्हणले तो परत एकदा दिवर, एकदा पाला दिवर, एकदा 1-2 मिरच्या दिवर. परत तिने दाताखाली मिरची धरी तिखट लागली. अगोदरच्या पावशेर मिरच्या गोड लागल्या, नंतरची 1 मिरची तिखट लागली. नंतरचा पाला, 1 पाला दाताखाली झाला की कडू लागला. दृष्टांत संपला. जर त्याला साप चावला नव्हता, नंतरची मिरची जर त्याला कडू लागली, तिखट लागली, तर अगोदरची मिरची गोड का लागली.
साप चावल्याच्या नंतर गोड लागली ते ठीक आहे, पण न चावता गोड का लागली? त्याच्या सबकॉन्शियसमध्ये एक स्टोअर झाली, त्याच्या चित्तामध्ये एक स्टोअर झालं की साप चावला की मिरची गोड लागते. ही त्याच्या अंतःकरणात चित्ताने धारण केलं आणि त्या चित्ताचा परिणाम पदार्थावरती झाला आणि पदार्थाने पदार्थाचा गुणधर्म सोडला आणि अंतःकरणाचा गुणधर्म धारण केला. मग चित्त जर पदार्थाचा गुणधर्म बदलतं तर तुकोबा म्हणतात माझ्याबद्दल हे का घडलं नाही? अभंगाचं शेवटचं चरण. चित्त शोध होते तुका म्हणे माझे 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 चित्त शुद्ध होते तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते तरी का निंदिते जन माझ तरी का जनमज साखरेची गोडी सारखी सकळा साखरेची गोडी सारखी सकळा तरी का रे जनमज तरी का जनमज साखरेची गोडी सारखी सकळा साखरेची गोडी सारखी सकळा तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते हरिकांती हरिकांती जनमज तुका म्हणे चित्त शुद्ध टाळी वाजव. तुम्ही नाराज आहेत का? मग वाजव ना जोरात. थांबा थांबा थांबा. महिला मंडळ वाजवा बरं. लाडक्या बहिणी आहेत जरा जरा जास्तच खुशी असतात ते. तुम्ही वाजवा एकदा. टाळी वाजवत चला. पुरुषाची टाळी कमी पडली म्हणून यांचं आरक्षण वाढायले. आता भाकरी आपल्याला करण्याची वेळ आली पहा. हां काय राहिले शिल्लक? आता काय शिल्लक राहिले? शास्त्राने 50% दिलं, शास्त्राने 50% दिलं. नाही कळलं. शास्त्राचं 50 आणि शासनाचं 50 अर्धांगिनी 100 त्यांच्याकडनं सुल्ली आपल्याकडे. आता की नाही तशा चांगल्या सर्वांनी मिळून जोरात एकदा वाजवा. गोड प्रमाण तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते. शेवटच्या त्यांना तुकोबाराय म्हणतात देवा माझं अंतःकरण जर एवढं शुद्ध होतं तर लोकांनी माझी निंदा का करावी? अंतःकरण जर लोकाचा स्वभाव बदलतं, व्यक्तीचा स्वभाव जर वस्तूचा स्वभाव बदलण्याची ताकद अंतःकरणामध्ये. अंतःकरण कोणाच्याही वस्तूचा कोणताही स्वभाव बदलू शकते. आणखी थोडं बोलू का? जी वस्तू तुम्हाला शाप देणार आहे जर तुम्ही तिची साधना केली आणि तुमचं अंतःकरण स्वच्छ झालं तर ती वस्तू तुम्हाला आशीर्वाद देऊन मोकळं होते. तुमच्या साधनेचा तो परिणाम आहे. तो आपल्या साधनेचा परिणाम असतो. आपण केलेली साधना वस्तू जगातल्या कोणत्याही वस्तूमध्ये तुम्हाला मोठं करण्याचं सामर्थ्य आहे. ते वस्तूत नाही, ते आपल्या स्वतःच्या साधनेमध्ये. त्या पकवाजात किती बोल असतील ते सगळे हातातून डोक्यातून बाहेर पडा. तो कोणाला वाजायला तयार आहे? गळ्यात किती राग असतील आता पण ते 400-450 राग डोक्यातून बाहेर पडलेत. तानसेननं सरस्वती गायला की सरस्वती प्रसन्न व्हायची, मेघमाला गायला की पाऊस पडायचा. परत कोणता होता तो? पट्टदीप गायला की दिवे लागायचे. आपण नुसते दिवे लावले लोकांच्या गावातून. आमच्या गावाच्या माणसाने गायला होता ना पट्टदीप, दिवा नाही लागला, गावची दिपीच जळाली.
लोक म्हणले गाव नको आहे परत आणखं. मेघ मल्हार गायला पाऊस पडतो असं त्याला वाटलं, तिने मेघ मल्हार गायला पाऊस नाही पडला, होती ते ढग निघून गेली. आपलं कशाला घेऊन बसले, आपलं काय नाही. लता दिदींनी गायले पहिले तोगे काऊ कोकत आहे, त्यांनी गायलं, पण विभोर होऊन जातो मनुष्य, वेडा होतो कानावर शब्द पडला की, आहे की नाही. आपण स्वतः गात असताना लोक ऐकत नाहीत. काही माणसाला गाण्यासोबत म्हणायचे आनंद असतो, गाणी लावायची त्यासोबत गाणी म्हणायची. पण अचानक लाईट गेली की शेजारचं कोणतरी धावत तिथं, का हो कोण रडायली, तुम्हाला कोण येत नाही, मीच गात होतो, तुझा म्हणला. आता मला एवढं बेसूर, तो म्हणला गाण्यासोबत असंच असते म्हणलं. गाण्यासोबत गाताना वाटतं आपण गायक झालो, लोकांच्या चालीसोबत चाली म्हणताना आपण स्वतंत्र गायक झालं असं वाटतं, पण एकट्याच्या पुढं माईक दिला की नाही होत म्हणत. सामुदायिक असतं, सामुदायिक कोणाला जमतं का? सामुदायिक. स्वतंत्र कठीण असतं. तुकोबारा म्हणतात चित्त अंतकरणाचा परिणाम बदलतं. आता कितीतरी माझ्याकडे दृष्टांत वेळी संपून गेला आहे, पुरं नियोजन असतं पुढचं. तर एक वारकरी सम्राटाचा दृष्टांत आपल्या सर्वांच्या डोळ्यापुढे ठेवतो. आपल्या वारकरी सम्राट एक मोठा दृष्टांत घडला, जो सर्वांना पाठ आहे, फक्त माझी वेगळी नजर आहे त्यातली. जेव्हा रुक्मिणीनाथाचे भक्त भागवत यांनी रुक्मिणीकडे प्रार्थना केली की पत्नीच्या आग्रहास्तव आमचं दारिद्र्य संपवा अशी तिची इच्छा आहे. आता स्त्री देवी माणसाला श्रीमंत करत असते, ठीक नाही. ती रजगुणाला थोडीशी प्राधान्य देत असते, पण पांडुरंग शुद्धांतकरण तो सत्वगुणाला प्रधान करत असतो. तिने डोळे झाकले रुक्मिणी मातेनं, हात असा केला, हातामध्ये परीस आला, त्या भागवतांना देऊन टाकला. तिथून पुढे त्यांचं नाव परिसा भागवत असं तयार झालं. पंढरपूरचं दृष्टांत आहे, रुक्मिणी मातेने दिला तो प्रसाद आहे, ठीक नाही. घरी गेले, दारिद्र्य संपलं. जेव्हा नामदेवरांच्या पत्नीने ही घटना पाहिली, दृष्टांत सर्वांना कल्पनाच या विषयाची पाहिली, ते त्यामुळे विचारा का काय घडलं. तिने सांगितलं माझ्या पत्नीनं परीस आणला, लोखंडावर सोनं झालं, मी विकलं, आता दारिद्र्य संपलं. देऊ का तुला तो एक दिवसाकरता, मैत्रिणीस माझी दिवर हातात घेतला आणि घरी आली. घरी याच्यानंतर नामदेवने पाहिले, का काय हातात वेगळं काहीतरी चमकताना दिसे. तिने सांगितलं परीस आहे. का घेऊन आलीस, तुम्ही तर काय संसारावर लक्ष देण्यात, मीच म्हणले काहीतरी करावं. परिसा भागवताच्या पत्नीने त्यांना परीस दिला. दारिद्र्य संपलं, आता आपलं दारिद्र्य संपलं, वाईट वाटलं, आणि इकडं हातात घेतला आणि पाण्यात फेकून दिला. आमचे गुरुजी एक वाक्य सांगायचे, पाण्यात का फेकून दिला याचं कारण ती द्यायची. जी वस्तू नाही पाहिजे ती परत नेऊन द्यायला सांगावी ना, आपल्या ती नको, त्यांची ते न परत दे. बरं ती का वस्तू का साधी होती का, फेकणे एवढी सामान्य का, तुम परीस होता ना फेकणे एवढं सामर्थ्य होतं का. पण नामदेवाने परीस फेकलाच का, त्याचं उत्तर फार गोड द्यायची. फेकण्याच्या पाठीमागची उत्तर द्यायचे. ते फेकला, भांडण्याकरता तो आला, ते सांगितलं भांडू नको, तुझा परीस तुला परत देतो. काय झालं सर्वांना माहिती आहे. गेले चंद्रभागेमध्ये, हात घेतला, पाणी लांब होतं, अलीकडे वाळू होती, वाळू घेतली. सांगितलं त्यातला कोणता खडा घे. तिने सांगितलं मला खडी नको, मला परीस हवा. तिने खडा घे. हे सर्व परीक्षित. रुक्मिणी मातेला अर्थात त्या स्वतःच्या पत्नीला हे दाखवून द्यायचं होतं की पांडुरंगाने मला परीस दिलं नाही, पण सामर्थ्य काय दिले हे दाखवून द्यायचं होतं. सांगितलं यातला कोणता परीस घे. तिने सांगितलं परीक्षित सर्व, यातला एक उचलून तर पहा. तिने प्रयोग केला, सर्वांना माहिती आहे. त्यातला कोणता एक खडा घेतला, लोखंडाला स्पर्श केला, त्याचं सोनं झालं. दृष्टांत थांबवा. आमचे बाबा म्हणायचे परिसाच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होतं, हा जगाचा इतिहास आहे. पण ज्याचं अंतकरण शुद्ध असतं त्याच्या शुद्धीचा परिणाम खडा देखील परीस बनतो, हा वारकरी समाजाचा इतिहास आहे. परिसा नाही हीन कोणी परिसा नाही हीन कोणी चंदनाचे हात पायही चंदन, 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 हात परिधान हीन कोणी परिधान हीन कोणी चंदनाचे हात पायही चंदन, दीपानाही पाठी पोटी अंधकार. वाजवा टाळी. चाल झाली, प्रमाण झाली की टाळी वाजवायची. ती कशा करता, त्यांच्या कलेचा आदर, रिस्पेक्ट, भावना, उत्साह आणि आपण हुशार असल्याची पावती. हा म्हणजे आपल्याला यातलं कळतं दाखवलं पाहिजे ना अजून. आपल्याला वक्ता कोणते रस सांगतो हे आपल्या चेहऱ्यावर दिसले पाहिजेत, तेव्हा तो श्रोता हुशार ठरत असतो. शृंगार, हास्य, करुणा, रुद्र, वीर, भयानक, आजूज, विवस, शांत, नवरश आहेत ना. आता येताना पूजन गुरुवारी
शास्त्रीजी महाराज जंगली महाराज शास्त्री त्यांची दर्शन घेऊन संवाद साधत असताना आमची नवरसावतीच चर्चा झाली. काही एक माणसं अशी समोर बसतात, महाराज कोणताही रस सांगा ते फक्त पाहतील, वक्त्याला मारतीत म्हणलं हे आता बिना गोळ्या घालता मरतं म्हणलं. हां काहीच नाही, रिप्लाय देत नाही मार काही लोक. आणि नंतर लोक सांगतात हा आमच्या गावचा हुशारी कोणत्या अंगानं होता बुवा, त्याला एक रस कळा ना, तो शृंगारामध्ये पाहतच होता आणि विनोदात पाहतच होता. अरे विनोद झाला की थोडं हसावं, लोकांना दात दाखवून पण दिसावेत, नाही कळलं आहे की नाही, हसलं पाहिजे काहीतरी. विनोद झालं की कळावं, किती गोड गाले. वा महाराज, परिसाना ही न कोणी अंग. अर्थात ते परिसाचं सामर्थ्य मी याकरता सांगत नव्हतो, चित्ताचं ते सामर्थ्य होतं. चित्त जर अंतकरण शुद्ध झालं तर ते कोणत्याही वस्तूला स्वतःचा परिणाम बदलायला होतं. इथं सर्वात मोठा घाट या दृष्टांत आपल्याजवळचा आहे. इथं जो येळत नावाचा जो घाट आहे, या घाटामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा दृष्टांत घडलेला आहे. याच दृष्टांत त्यांचं द अनटचेबल नावाचं बुक्स आहे आंबेडकरांचं, त्याने त्याच्यामध्ये स्वतःचा अनुभव विषद केलेला आहे. स्वतः आंबेडकरांना सांगितलं की या घाटामध्ये राहुरीहून मी प्रवास करत असताना अंबेडकर सांगतात, मी रात्री 12-12:30च्या दरम्यान माझ्या स्वतःची गाडी बंद पडली. माझ्यासोबत ड्रायव्हर आणखी एक व्यक्ती होता, त्याच्यात नाव त्याने उल्लेख केला त्या व्यक्तीचा. आणि जात असताना गाडी बंद पडली. अचानकपणे आता काय करावं, तो काळ आंबेडकरांचा, तो काळ काय करणार, इळद नावाच्या घाटाचा त्यांचा आंबेडकरांनी दृष्टांत दिला. अचानक दुर्दैवाची घटना घडली की आम्ही तिघं गाडीच्या बाहेर आलो आणि आम्हाला वाघाचं गुरगुरून आम्हाला दिसलं. आमच्या ड्रायव्हरनं थोडंसं पाहिलं वेगळ्या नजरेने, तर तो वाघच होता. त्याने सांगितलं साहेब आपण गाडीत बसलो पाहिजेत. तेव्हा आंबेडकरांनी सांगितलं आता गाडीत बसायचं नाही, आता तर परीक्षणाची वेळ आहे, तुम्ही दोघं गाडीत बसा. सांगितलं साहेब करता काय, त्यानं सांगितलं तुकोबारांचा एक अभंग आहे, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सरपतया. माझा तुकोबारांच्या गाथ्यावर नितांत श्रद्धा आहे, विश्वास आहे. आणि आंबेडकरांनी शुद्ध अंतकरणाने पेटी वाजवायला सुरुवात केली. त्यांचं चरित्र वाचतं, ते खूप गोड पेटी वाजवायचे. आंबेडकर जेव्हा पेटी वाजवू लागले आणि तुकोबाराचे अभंग म्हणू लागले शुद्ध अंतकरणाने, तेव्हा त्यानं सांगितलं माझ्या समीप जवळ आलेला वाघ परतला आणि मला तुकोबाराच्या गाथ्याचा अनुभव आला. जर तुमचं अंतकरण शुद्ध झालं तर वस्तू, अरे व्याघ्रहीन खाती सरपतया, स्वतःचा वाघ, स्वतःचं शत्रुत्व बुद्धी विसरतो आणि तो मित्र बनू शकतो. हा परिणाम जर होतो तर तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते, तरी का निंदिती जनमज. परमार्थाचा अनुताप देवा. मग तसं का माझ्याबद्दल घडलं, या कथा दिल्या दृष्टांत अभंगाचं पहिलं चरण. चंदनाच्या वाशी चंदनाचे वासे धरतील नाक, चंदनाचे वासे धरतील नाक, चंदनाच्या धरतील नाक, चंदनाच्या तुकाराम तुकाराम तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान बाबुली ज्ञानेश्वर टाळी वाजवा एकदा जोरात. फोटो घेतला का? म्हणजे हार काढायला बाकी काय. आता एवढे मोठे हार येते त्याचे पैसे तर फिटले पाहिजे ना. घेतलाय ना? पाठवा मला. मी रात्री झोपताना झूम करून पाहत असतो. मी याकरता पाहतो की आपण मेल्यावर आपल्या गळ्यात हार पडणार आहेत, पण तेव्हा मला आपल्या दिसणार नाहीत ना. त्यामुळे आत्ताच पाहिजे ना, आनंद यायचा, बाकी नंतरची नंतर पाहू, आहे की नाही. परत एकदा म्हणा विठाला विठाला. एक 5 मिनटं घेऊ का सर्वांची? हां, मोकळं पण घ्या असं. तुम्ही असं मध्ये घ्या घ्या. आता काय घ्या म्हणजे मलाही जायचं आहे, मलाही आहे की नाही. मी 2 तास उभा आहे, मला ॲक्सिडेंट झालेला आहे की नाही. उभा राहतात ना 2-2 घंटे. पण सर्वांचं प्रेम एवढं सुंदर गाले वाजवले की नाही. मला करायचं भांडवल करायचं असं नाही, पण की नाही. वा, योग्य व्यक्तीच्या गळ्यात योग्य टायमाला योग्य हार पडले पाहिजेत. खरं तर तो हार तुम्हाला घालणे एवढं योग्य आहे. खूप चांगला हार आहे. नंतर वादन झाल्या मी घालेली इथे आल्यावर. अभंग 3 दृष्टांत आपल्या सर्वांच्या डोळ्यावर ठेवले. त्यातल्या पहिल्या दृष्टांतात, पहिल्या चरणात 2 दृष्टांत आहेत. दुसरं चरण म्हणलं की 3रा दृष्टांत संपेल आणि अभंगही संपेल. वेळेत आपला संपलेलाच आहे. तुकोबारा दृष्टांत देतात. चंदनाचा सुगंध जसा सर्वांना प्रिय आहे. वीरप्पन होऊन गेला तस्कर, चंदन तस्कर. 52 कशी चंदन त्याच्याकडे ओरिजिनल होतं. चंदनाचा सर्वात महत्त्वाचा गुण कोणता असेल तर कितीही जरी तीळ तापलं त्याच्यात एक बूंद टाकली तरी ते शांत होतं. सुगंध असतो त्याचा प्रचंड. आपण ओरिजिनल चंदन पाहिलं नाही, आपण फक्त लोकाला लावलीत. ज्या अर्थी इतक्या लवकर तुम्हाला कळलं त्या अर्थी हे नक्की लावलं. हे मी म्हणलोच नव्हतं, मी आपलं सरळ बोलत होतो, पण तुम्ही मना लावून घेतलं. हे की नाही. लावतात लोक चंदन, आम्हाला लावते तर लोकाला काय म्हटले. लोक आम्हाला लावतात. आता हे सर्व आलेले पोरं काय चंदनातले काही पोरं आहेत नाही कळलं. काही पोरं आम्हाला आल्यावर कळतं की आम्हाला पालकाने चंदन लावलं. हे बोलतात पोरं आगावीनं आमच्याकडे टाकलं. याला चंदन लावलंच म्हणतात. आणि लोक म्हणतात महाराज हे कुठंच काम करत नव्हतं, नीट चालत नव्हतं म्हणून तुमच्याकडे आणलं आहे. पण तुम्हाला सांगू का, जो मुलगा गावात नीट वागत नाही, त्रास दिला म्हणून संस्थेत टाकला जातो, तो कुबा ज्ञानोबा त्याचं कल्याण करतात. कारण तुम्हाला एक घटना कळली की याला जर कोणीच नीट करू शकत नाही तर त्याला संत नीट करू शकतात. आणि संतांनी अंगीकार केल्याच्या नंतर दरबार में बंसी वालों के दुःख दर्द मिटाए जाते हैं, दुनिया की ठुकराई हुई लेग या सीने से लगाई जाते हैं. तो तर आपलंसं करून टाकतो ना सर्वांना. त्याचं काम आहे की नाही. नागरांतरी जायचे तरी नागरची होईजे, ज्ञानोबांची भाषा ज्ञानेश्वरीमध्ये पुढे लांबेल की नाही. सुंदर विषय. चंदनाचा सुगंध सर्वांना प्रिय.
थोडासा दृष्टांत बाजूला ठेवतो. आता चंदन कोणत्या कोणत्या झाडाचं काय काय महत्त्व जर सांगत बसलो थोडासा विषय पुढे जाईल. चंदन प्रचंड महाग आहे. सर्वात महागडं चंदन हे भारतात आहे. सुरुवातीला पुष्पा नावाचा एक पिक्चर होता, त्यामध्ये चंदनाची चोरी दाखवली. तर तो बायोपिक याकरता होता कारण ते चंदन जर्मनला जात होतं. कारण जर्मनचे अशी एक बायोपिक आहे, जर्मनची एक अशी हिस्ट्री आहे की तिथं प्रपोज करण्याचं साधन हे गिटार आहे. जसं भारतामध्ये एखाद्या मुलीला डिमांड करायचं, लग्नाची मागणी घालायची, तर आपण त्याला गुलाबाचं फूल देतो, लाल गुलाबाचं फूल देतो. तसं त्या जर्मनमध्ये गिटार दिल्याच्यानंतर प्रिय किंवा प्रियसी लग्नाला तयार होते. आणि जगातलं सर्वात महागडं गिटार हे लाल चंदनापासून म्हणतं. आणि ते लाल चंदन भारतात मिळतं, त्याची चोरी होती म्हणून तो पिक्चर जन्माला आला होता. बस एवढं त्याचा बायोपिक. तो कोबराय म्हणतात चंदन सर्वांना प्रिय, पण दुसऱ्या दृष्टीने नावडे कनक न घडे. कनक मीन्स सोनं. सोनंही लोकांना प्रिय. अष्टधातूपैकी एक धातू आहे. सोनं हे सर्वात महत्त्वाचा धातू आहे. स्त्रियांना सोनं आवडतं ना. सोनं हे कामवर्धक असतं. छत्रपती संभाजीराजे वर्षाकाठी किलो 2 किलो सोनं खात होते. किती? संभाजीराजे आता छावा पाहिला ना आपण सर्वांनी. 14 मे 1657 पुरंदर किल्ल्यावरती धुरंधराच्या पोटी जन्माला आला युगंधर संभाजीराजे. 11 मार्च 1689 32 वर्षाच्या कालखंडामध्ये विश्वाला सुन्न करून ठेवणारा जगाचा अद्वितीय राजा असा एकमेव राजा आहे छत्रपती संभाजीराजे, ज्यांचं शस्त्र आणि शास्त्र दोन्ही सोबत तयार होतं. कारण शस्त्र जाणणारे माणसं शास्त्राकडे वळत नाहीत आणि शास्त्र सांगणारे माणसं शस्त्राला शक्यतो हात लावत नाहीत. पण ज्याचं शास्त्र आणि शस्त्र सोबत तयार होतं, जगाचा इतिहासले पहिले संभाजीराजे आहेत. न कसे का नायिका भेद 7 शतक बुधभूषणसारखे ग्रंथ लिहिले आहेत. संस्कृतमध्ये ग्रंथ आहेत 832 श्लोकांचा ग्रंथ आहे बुधभूषण. मी रीड केला, वाचला मी तो. ठीक नाही. ते कसा खात होते या संबंधाने आपल्या थोडंसं मला सांगायला आवडेल. आपण आपल्या मुलाला तर खाऊ शकता, पण त्याची कॅपॅसिटी पहा बुवा अगोदर. नाही तर माझ्या अंगलट यायचं आणि खेळ बिघडायचा. घ्यायचं त्यांच्याकडून तुम्ही नंबर काय घ्यायची बी काय करायची. शितोळे मार टाकले की सगळे नंबरच भेटत माझी. गुगलला जा नाव टाका, इंस्टा गुगल कुठेही नाव, फक्त माझं नाव टाकले की सगळे नंबर हजर आहेत ना. कशाला टाकावं लागतं काय. पत्रित सांगतो तुम्हाला. सोनं खाण्याची एक पद्धत आहे. सोनं कसं खाल्लं जातं. चोरणं म्हणजे खाणं नाही, खाणं वेगळं आणि चोरणं वेगळं. लोक म्हणते त्यानं सोनं खाल्लं नाही, चोरलं. खाणं कशाला म्हणते सांगतो. सोन्याची एक पद्धत आहे. आपल्या हातामध्ये जेव्हा अंगठी असते 22 कॅरेट नाही 24 कॅरेट आहे की नाही, पिळ्याची अंगठी, ती अशी पकडीमध्ये पकडायची, अग्नीवरती पकडायची, स्टोवरती म्हणा आपल्या चुलीवरती लाल बुंद होऊ द्यायची. फक्त एवढी वितळू नका की ती सगळी मातीत पडन. फक्त लाल बुंद होऊ द्यायची. लाल झाल्याच्यानंतर ग्लासभर दूध घ्यायचं, थंड दूध, आणि त्या दुधामध्ये ती सोडून द्यायची. सोडून दिल्याच्यानंतर चर्रा दिशी आवाज येईल, त्यातलं सोनं आर्क त्या दुधामध्ये मिक्स होईल. नंतर ती थंड झाली की ती अंगठी काढून घ्यायची, ती दूध आपल्या मुलाला प्यायला द्यायचं. याला सोनं खाणं म्हणतात. अशा पद्धतीनं सोनं खाऊ घातलं जातं. ते जर मुलाला पाजलं तर मुलाच्या बुद्धी वाढते, सौंदर्य वाढतं. थोडंसं मोकळं बोलतो, माता भगिनीची क्षमा मागून. एखाद्या नपुंसक व्यक्तीला जर अशा पद्धतीनं वर्षभर सोनं खाऊ घातलं तर त्याच्या अंगामध्ये पुरुषत्वाचे गुण येतात. एवढं ते कामवर्धक आहे, प्रचंड कामवर्धक आहे. आणि संभाजीराजाला असं सोनं वितळू 2-2 किलो वर्षभरात सोनं खात होते संभाजीराजे. काय ताकद, कसला चेहरा, कसली काय. एखाद्याला देव काय देतो, नजर लागावी एखाद्या व्यक्तीच्या सौंदर्याला, बुद्धीला, ज्ञानाला, ठीक नाही. ते प्रिय. पण तुकोबाराय म्हणतात दिलेला पहिला दृष्टांत चंदनाचा दिला, आम्ही ते पाहिलं नाही म्हणून दृष्टांत कमी वाटला. इथं काही लोक म्हणतात आम्ही जन्मल्यापासून सोनं अंगावरती घातलं नाही म्हणून दृष्टांत कमी वाटेल. पण तुकोबाराय तिसरा दृष्टांत असा समावेशक दिला ते एकही व्यक्ती म्हणणार नाही तो माझ्या कथा लागू नये. दुसऱ्या चरणामध्ये साखरेची गोडी सारखी सकाळा, साखरेची गोडी सारखी
काय झालं, कीर्तन संपन तसे लोक आलीत नाही कळलं तुम्ही. आता पहा जे उशिरा आहे ते पण मागच पाहिलेत. तुम्ही पाहिलात कोणाला, आम्ही तुम्हालाच बोलत होतो. त्यामुळे थोडासा वेळ लांबला. नाही तर माझा एक स्वभाव, मी घेतलेली तारीख चुकवत नाही. मी वेळेच्या पुढं कधी जात नाही. वेळ झाली की मी थांबतोच, लवकर येतो. कोणत्याही गावात मी लवकर पोहोचतो, त्या गावची माहिती घेतो, जेवतो, बोलतो, सर्वांचे चरित्र. मी 2-3 घटनेत अभ्यास करतो लोकांचा, हे कुठपर्यंत पोहोचलं मला लगेच कळतं महाराज. आणि नंतर मग मला बोलायला थोडंसं सोपं जातं. आपलं कीर्तन झालं की मात्र थांबत नाही, गाडीत बसली की निघून जातो. दुसऱ्या चरणात दृष्टांत एवढा गोड दिला आहे, सोनं कोणी पाहिलं नसेल, घातलं नसेल, चंदन कोणी पाहिलं नसेल, पण साखर पाहिली नाही आणि खाल्ली नाही असा मंडपात माणूस आहे. आणि त्याकरता 4 शब्द आहेत, थोरा मोठ्या बाळा धाकुटिया, छोटा मोठा गरीब श्रीमंत. जसं प्रत्येकाने साखर खाल्लेली आहे, इथं एक व्यक्ती नाही जिने साखर खाल्ली नाही. आता खात नसेल डायबिटीसमुळे, पण खाल्ली नाही का. तसं तुकोबार म्हणतात, जशी साखर समावेशक आहे तसं माझ्या स्वतःचा अंतकर असणं लोकांवरती माझा परिणाम नाही. म्हणून तुकोबाराचा दृष्टांत आपल्या सर्वांच्या डोळ्यापुढे ठेवला. आदरणीय आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आणि माझे अत्यंत जवळचे आमचे केशव महाराज गडाख महाराजांचा फोन आला. संस्थेवरची सेवा आहे, विद्यार्थ्याकरता ज्ञानदानाचं काम करतायत. त्यांच्याकडून हे विद्यार्थी घडत गेलेत. मी तुकोबा ज्ञानोबांच्या चरणी प्रार्थना करतो, त्यांच्याकडून अशा हजारो विद्यार्थी घडो, वारकरी समाजाच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार त्यांच्या संस्थेमार्फत जगभर घडो. गाण्याची साथ ज्यांनी सुंदर दिली आमचे संगीत अलंकार विराजी महाराज कोतकर, स्वामी महाराज मल्लीनाथ. वादनामध्ये मृदंग अलंकार, अगदी ज्यांच्या वादनाने खरोखर मी भारावून गेलो. मला त्यांच्या वाजवण्याचं कौतुक याकरता वाटलं की त्यांच्याकडे एवढं सुंदर वादन असेल आणि एवढा निरागस त्यांचा चेहरा असेल. नाही तर एक मुकडा बसला तर आम्हाला लोक धक्का देऊन जातात. हां, माझ्या संस्थेचं पोरगं मुकडं बसलं तर मला पाणी भरून देणं होतं आंब्यातलं. मी म्हणलं, अरे पाणी आहे ना. तो मला मुखडा बसला, आता देत नाही मला. आता मी संस्था काढणारी, बापरे. अरे म्हणलं 2 तर घेणं मुखडे, तुला एक ठेवून पुष्याला एक दे. एकच मुखड्यात कशी संस्था तू काढायला लागला आहे का नाही. इतक्या लवकर माणसाने नसतं मोठं. पण एवढं सुंदर वादन असून देखील निरागसपा, सेवाभाव, परमात्मा त्यांचं कल्याण करेन. नक्की ते आणखी महाराष्ट्रातलं एक मोठं नाव होणार आहे, लोकांपर्यंत पोहोचो. त्याचबरोबर आमचे आजचं संतपूजन पोपटजी मोरे असतील, मच्छिंद्रजी कदम सर असतील, महाप्रसाद रतनजी बोरकर, दादाजी बोरकर. त्याचबरोबर आज कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे सहकारी, आमचे बरेचसे दुसऱ्यांदा कीर्तन ऐकत आहेत, आमच्या समाधान महाराजांचे आवडते शिष्य ते भरतजी डोकणेसाहेब असतील, सचिन महाराज मोरे असतील, आमचे माऊली महाराज मोरे, किशोर महाराज चव्हाण, आमचे कृष्णा महाराज. आपल्या सर्वांना अभिवादन. संस्थेचे विद्यार्थी आहेत, माझ्यासोबत आमचा विद्यार्थी. आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. खास कीर्तन ऐकण्याकरता आमची आलेली सर्व मंडळी, यांना सर्वांना धन्यवाद. एकदा त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. थोडंसं हुशार आला, हे आला का आपला अवधूत नाही का. हां, त्याला मी देखील अवधूतचं गाय म्हणून इथे आता पूजेने सासऱ्यांची मला दर्शन घडलं. पोरांनो, एक निर्णय घ्या, अभ्यास करत राहा, आपल्या जीवनाचं कल्याण होईल. सोबदार महाराज तुम्हालाही धन्यवाद. ज्यांची सुंदर माईक सिस्टीम आहे, अतिशय त्यांना टाळी वाजवता जोरात. आपण सुंदर चांगलं शूटिंग केलं, जे जे योग्य वाटतं, माझ्याचे तक्रार येणार नाही असं सेंड करा. जे मला ताप देईल असा तुम्ही ताप देऊ नका, असा भाव व्यक्त करतो. एखादा शब्द माझा आवडला नसेल त्याबद्दल थांबतो. फक्त जाताना एक प्रार्थना करतो, देशाशी धर्माशी निष्ठेनं वागा, निष्ठेनं वागा. आपण आपल्या स्वतःच्या संसाराकरता 2 मुलं जन्माला घाला, मुलगा किंवा मुलगी 2 जन्माला घाला, आणि या देशाकरता आणखी 2 जन्माला घाला. कारण 4 जन्माला घातल्याशिवाय पुढे देश टिकणार नाही. अन्यथा मोदीजींना एक कायदा करण्याकरता आम्ही एक अमेंडमेंट करायची सांगितली. आता परत आमची रिक्वायरमेंट आहे, हम दो हमारे दो सबके दो. नाही कळलं. नाहीतर मग तुम्ही किती श्रीमंत बुद्धिवान झाला तर तुम्ही एक तिकडं 11, खेळ बिघडून जाईल सगळा. येणाऱ्या कालखंडात अशा परगमासारख्या दिवसभर घडून राहील. तुम्ही कल्पना करू नका. सगळ्या बाजूनं पोखरला हा देश. मला एक त्याशी वाक्य क्रिएट झालं, महाराज शूट करा आणि सगळीकडे हे वाक्य व्हायरल करा. कोणतं? आपण शाळेमध्ये प्रतिज्ञा शिकलोत, भारत माझा. प्रतिज्ञा ही शाळेत शिकायची असते आणि आयुष्यभर ती जगायची असते.
प्रतिज्ञा हे आयुष्यभर जगण्याकरता असते. एकदा शाळेतून बाहेर पडले लोक प्रतिज्ञा परत म्हणत नाहीत. म्हणू नका, पण ती जगायची. भारत माझा देश आहे, देश से हे प्यार तो हर पल कहना चाहिए, मैं रहू या ना रहू भारत ही रहना चाहिए. ही उदात्त भावना अंतकरणात ठेवावं लागेल. अटल बिहारी वाजपेयी किती सुंदर या संबंधाने बोलले होते. देशावरती नितांत त्याने प्रेम व्यक्त केलं. त्यांची पार्लमेंटमध्ये कविता एवढी गाजली होती, ए भारत ये कोई जमीन का टुकड़ा नहीं, ये जीता जागता राष्ट्रपुरुष है. ये वंदन की भूमि, अभिनंदन की भूमि, या तर्पण की भूमि, अर्पण की भूमि, या कि नदी नदी हमारी गंगा है, या का कंकड़ कंकड़ हमारे शंकर है. हम जिएंगे तो भारत के लिए, हम मरेंगे तो भारत के लिए. मरने के बाद गंगा जल में बहती हुई अस्थियों को कोई कान लगा कर सुनेगा तो एक ही आवाज़ आएगी, भारत माता की. विठल जय जय विठल. क्या बात आहे. टाळकरी खाली बसा, सर्व टाळकरी खाली बसतील. वकील साहेब नमस्कार. जय हरी. सोलवादन अगोदर घ्यायचं ना, अगोदर घ्यायचं. चित्ती धरली वासना सिद्धी न्यावी नारायणा, या न्यायाप्रमाणे संत कवी मैपती महाराजांच्या विचारधारेमध्ये आज खरं तर पहिल्या प्रथम तुमचं मनापासून संत सेवाधामच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी करत असताना, महाराष्ट्रातील लाडकं व्यक्तिमत्व मृदुंगमणी मृदुंग अलंकार गोपालजी महाराज पांचाळ आळंदीकर यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्याचा गजर झाला पाहिजे. अगदी सोलो वादन एक 5 मिनिटाचं आपल्याकरता. नंतर महाराज वकील साहेबांचे आभार.